नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारनं पार्थ पवार यांना A+ सुरक्षा दिली आहे. यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टीका केली आहे. संविधान राहणार आहे किंवा नाही हेच सांगू शकत नाही. 40 आमदार आचारसंहिता लागेपर्यंत सुरक्षा घेऊन फिरत होते. यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालंय. एकीकडे सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही, तर दुसरीकडे 40 आमदार आणि 13 खासदार सुरक्षा घेऊन फिरतायत. मी मंत्री असताना माझ्यापुढे सुरक्षा नव्हती, मात्र या आमदारांना सुरक्षा होती. ही लोकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. एकीकडे मनुष्यबळ अपुरे आहे आणि नको त्यांना तुम्ही सुरक्षा देत आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. डबे नाहीत. 4 तारखेला कळेल कुणाच्या ह्याला किती डबे आहेत आणि कुणाला दुचाकीवर किंवा 30 चाकीवर जावं लागेल हे 4 तारखेला कळेल. त्यांना बहुतेक माणसाला कधी कधी सत्तेवरती असताना खाली नेमकं लोकांची काय भावना आहे ही सत्तेतल्या माणसांपर्यंत पोचत नाहीत. पण जो जनमानसात माणूस त्याला लगेच लोकांची काय भावना आहे ही कळून जाते. त्यामुळे या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या कमीत कमी 30 जागा लागतील अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे आणि हे जनमताचा कानोसा घेऊन केलेली हे विधान आहे. मी तेच म्हटलं ना, अजून ते सत्तेवरती आहे त्यांना अजून काय कळत नाही नेमकं खाली काय नेमकं आहे. लोक आज या देशात हुकुमशाहीचा जो रावण आहे, हुकुमशाहीच्या रूपानं जी रावणाचं हे आहे त्याचं दहन ह्या देशातली जनता येत्या 4 तारखेला कळेल. हे मी लिहून आपल्याला देतो की निश्चितपणे मोठा पराभव NDAचा देशामध्ये होणार आहे आणि रावणाचं दहन काय ते आता त्यांना बोलता बोलता ते अडखळत देखील होते बऱ्याचदा. नेमकं ते कधी कधी ते मला असं वाटत होतं की नेमकं ते त्यांचा प्रचार करायला आले होते का त्यांच्या विरोधात बोलायला आले होते. म्हणजे बऱ्याचदा ते बोलले सर्वसामान्य माणसाचे फोन उचलतात, सर्वसामान्यामध्ये असतात. हे बहुतेक आमच्या उमेदवाराचा प्रचार इनडायरेक्टली चालू होता तिथं बहुतेक जरा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.